वर्धा जिल्ह्यातील अलीपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात 1.5 वर्षापासून स्थायी वैद्यकीय अधिकारी नेमला गेलेला नाही। सध्या याचे चार्ज डॉक्टर रजनी गजभिये यांच्याकडे असूनही केंद्रात शिस्त व नियंत्रणाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो। डॉक्टर आणि कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाही। ओपीडी नेहमी उशिरा सुरू होते आणि गेल्या 2 महिन्यांपासून ओपीडी साठी कागदही उपलब्ध नाहीत। रुग्णांना लिहून दिले जाणारे उपचार, औषधे याची नोंद व्यवस्थित होत नसल्याने रुग्ण त्रस्त आहेत। आरोग्य केंद्रासाठी कर्मचाऱ्यांचे क्वार्टर उपलब्ध असूनही कर्मचारी वर्धा व हिंगणघाट वरून येणे जाणे करतात, त्यामुळे ते नेहमी लेट पोहोचतात। प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे कर्मचारी मनमानी करत आहे। रुग्णांना वेळेत सेवा मिळत नाही। तत्काळ उपचाराऐवजी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची वाट पाहावी लागते। तालुका आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या प्रकाराकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे। महाराष्ट्र 24 चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण वर्धा जिल्ह्यातील अलीपूर या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचलो आहोत। 9चा वेळ झाला आहे, परंतु येथे कोणताही कर्मचारी हजर नाही। वैद्यकीय अधिकारी बघू शकतो आपण, कॅबिन बंद आहे। त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी नसून सुद्धा इथे कोणताही कर्मचारी आतापर्यंत उपलब्ध झाला नाही आणि पेशंट रुग्ण हे तत्काळ वाट पाहत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की अशा प्रकारे ते इथे वाट बघत आहेत। आपलं नाव सांगा। कशासाठी आले आपण इथं? किती वेळ झाला आपल्याला? तर इथं कोणीच नाही का? आपलं नाव सांगा। अमर वानखेडे। तर कशासाठी आले आपण इथं? किती वेळ झाला आपल्याला? अर्धा तास। आता किती वाजले? आता 9:05 इथं कोणी हजर आहे का? नाही, कोणीच कर्मचारी दिसत नाही। आपलं नाव सांगा। अशोक डॉक्टर अशोक। आपण कशासाठी आले? आता किती वाजले? 9:06 आणि इथे कोणता कर्मचारी आलाय का वैद्यकीय अधिकारीवर? आपण बघू शकतो की गेले 9 सुद्धा वाजले आहे, परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणताही वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी, डॉक्टर, सिस्टर कोणी आलं नाही। यावरून असे लक्षात येते की आरोग्य सेवा कशा प्रकारे निष्काळजीपणा करत आहे, याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे व नियमित ओपीडी व सर्व सेवा देण्याची गरज आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सतीश काळे, वर्धा।